त्यामुळे आपली शंका कॉलवर व्हॉट्सअपवर आम्हाला विचारण्या अगोदर कृपया मी सर्वांना विनंती करतो की आपण या वेबसाईटवर यायचं आहे, ट्रेनिंग या सेक्शनमध्ये यायचं आहे आणि या ठिकाणी ते व्हिडिओ पर्टिक्युलर जो मला ज्या टॉपिकवर हवे आहेत ते तिथं बघून घ्यायचे आहेत. जवळजवळ डिटेल आपण याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. 1 ते 1.5 तासाच्या दरम्यान तुम्ही पुढं मागे घेऊन किती वेळा त्या बघू शकता. त्याच्या लिंक्स वगैरे तुम्हाला युट्यूब चॅनलवर मिळतील, पण बेस्ट वे तुम्ही या वेबसाईटवरून जर बघितला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी एकाच जवळ एकाच ठिकाणी मिळतील. तर आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण सर्टिफिकेट आणि ए आय मीटिंग्स या दोन गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. बऱ्याच वेळेला आपल्या ग्रामपंचायत पातळीवर आपलं काम करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट्स तुम्हाला नागरिकांना द्यावे लागतात. त्याच्यामध्ये तुम्हाला स्वयं घोषणापत्र असेल किंवा त्याच्यानंतर अजून तुमचे इतर प्रमाणपत्र असतील. सॉरी, एक मिनिट. इतर प्रमाणपत्र असतील तुमचे, ना हरकत दाखले असतील, जन्म असेल, मृत्यू असेल, विवाह प्रमाणपत्र असेल, वेगवेगळ्या प्रकारचे प्रमाणपत्र तुम्हाला द्यावे लागतात. तर हे सगळे प्रमाणपत्र तुम्हाला देत असताना जसं की स्वयं घोषणापत्राला जास्त काही अडचण येणार नाही. त्याच्यानंतर मात्र तुम्हाला जर ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं असेल तर मात्र त्या पर्टिक्युलर व्यवसायासाठी किंवा पर्टिक्युलर ज्या गोष्टीसाठी तुम्ही ना हरकत प्रमाणपत्र देत आहात त्याच्या संदर्भात अटी शर्ती तुम्हाला त्या प्रमाणपत्रामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्या चुकीच्या अटी शर्ती किंवा अपूर्ण अटी शर्ती जर त्या प्रमाणपत्रामध्ये किंवा दाखल्यामध्ये जर समाविष्ट केल्या तर भविष्यामध्ये काही जर त्याच्यापासून समाजाला काहीतरी चुकीचा जर गोष्ट त्रास होत असेल तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला तक्रारी वगैरे येणं या गोष्टी या वाढू शकतात. तर अशा गोष्टी न होण्यासाठी परिपूर्ण परिपत्रकांचा अभ्यास करून त्या पर्टिक्युलर ना हरकत दाखल्या संदर्भात तर त्या अटी शर्ती त्याच्यामध्ये ऍड करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर शासनाने तुम्हाला इतर दाखले पण देण्यासाठी तुम्हाला सांगितलं आहे, जसं की दोन लँग्वेजमध्ये मराठी आणि इंग्लिशमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला सेवन दाखले तर आहेच पण त्याच्या पलीकडे इतर पण दाखले आपण तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला आपण पार्ट बघूया सर्टिफिकेटमध्ये. सर्टिफिकेट टाईप्स. आता मी महापंचायतचं अकाउंट लॉग इन करतोय, सगळ्यांना माहिती आहे लॉग इन करत असताना तुम्हाला या महापंचायतच्या वेबसाईटवरती यायचं आहे. सगळ्यांना जरा ॲड्रेस माहीत नसेल तर महापंचायत.in किंवा गुगलवरती तुम्ही महापंचायत जरी टाकलं तरी तुम्हाला येऊन जाईल. जसं की या पद्धतीने मी तुम्हाला दाखवतो समजा. या पद्धतीने अशा पद्धतीने जरी टाकलं तरी अशा पद्धतीचं वेबसाईट ॲड्रेस तुम्हाला वेब पेज तुम्हाला येऊन जाईल. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इथं जर तुम्ही नव्याने जर तुमच्या ग्रामपंचायत रजिस्टर जर नसेल तर स्टार्ट नाव बटनवर क्लिक करायचं आणि तुमची ग्रामपंचायत रजिस्टर करायची. रजिस्ट्रेशनची प्रोसेस मी ऑलरेडी तुम्हाला समजावून सांगितलेली आहे, परत मी रिपीट करत नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ज्या नंबरने तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे त्याच नंबरने तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आता या ठिकाणी मी एक माझ्या नंबरने लॉग इन करतोय. प्रत्येक वेळेस लॉग इन करताना तुम्हाला OTP येणार, याची सगळ्यांना कल्पना आहेच आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड तुमच्या समोर येईल. या डॅशबोर्डवरती कोणत्या गोष्टी काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, कुठं काय आपल्याला पाहायला मिळेल, याच्या सर्व सर्व गोष्टी मी पहिलं आपलं जे सेशन झालेलं आहे या सेशनमध्ये कव्हर केलेल्या आहेत. तुम्ही त्या गोष्टी तिथं जाऊन बघू शकता. तर आजचं आपलं जे सेशन आहे ते म्हणजे सर्टिफिकेट्स. सर्टिफिकेट्समध्ये आपण तुम्हाला जर कोणतंही सर्टिफिकेट जर द्यायचं असेल तुम्हाला सिटीजनवरती यायचं आहे. सिटीजनवरती आल्यानंतर तर तुम्हाला ज्या व्यक्तीला तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचं आहे त्या व्यक्तीच्या समोर सर्टिफिकेट आणि प्रॉपर्टी असे दोन प्रकारचे बटन तुमच्या समोर अवेलेबल आहे. तुम्ही त्यापैकी समजा सर्टिफिकेट यावर क्लिक करू शकता. तुम्हाला या ठिकाणून सिटीजनच्या नावावर जरी क्लिक केलं, तुम्ही इथं ॲप्लिकेशनवरती जरी क्लिक केलं, तुम्हाला इथून सुद्धा तुम्हाला त्या सर्टिफिकेटचा स्टेटस बघता येईल. ओके. आणि तुम्हाला ते सर्टिफिकेट नव्याने जर ॲप्लिकेशन करायचं असेल तर मात्र तुम्हाला सिटीजनवरती यायचं आहे आणि या ठिकाणी ते सर्टिफिकेटवरती क्लिक करायचं आहे. सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जवळ 6 टाईपचे सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी दिसतील, जसं की स्वयं घोषणापत्र, इतर प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र आणि विवाह प्रमाणपत्र. आता जन्म प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये गव्हर्नमेंटने आपल्याला CRS पोर्टलवरून दाखले देणं बंधनकारक केलेलं आहे. तर मी पण तुम्हाला तेच सांगेल की तुम्ही त्याच पोर्टलवरून दाखले द्या. मात्र ते दाखले कुठेतरी व्हेरीफाय होतात आणि गव्हर्नमेंटला त्यांच्याच वेबसाईटवरचा दाखला जर व्हेरीफाय झाला तर ते ॲक्सेप्ट करतात. मग तुमचं आधार प्रमाणपत्र असू द्या किंवा इतर काही गोष्टी असू द्या. त्यामुळे मी तुम्हाला जन्म प्रमाणपत्र त्याच वेबसाईटवरून काढण्यासाठी तुम्हाला मी सजेस्ट करेल. या वेबसाईटवरून तुम्हाला मी देऊ नये मी असंच सांगेल. मृत्यू प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये मात्र तुम्ही या वेबसाईटवरून जरी दिलं तरी ते सगळ्या ठिकाणी हे चाललं जातं. बाकी विवाह प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी द्यायला काही हरकत नाही. तर आपण एक एक बघूया. आपण स्वयं घोषणापत्रामध्ये तुम्हाला प्रत्येक टाईपमध्ये आपण जवळ 10 ते 15 प्रकारचे आपण तुम्हाला सर्टिफिकेट्स उपलब्ध करून दिलेले आहेत. जसं की याच्यामध्ये अतिक्रमण स्वयं घोषणापत्र आहे, अपत्याबाबत आहे, नोकरी व्यवसायासाठी आहे, परित्यक्ता असल्याबाबत, बेरोजगार, रहिवासी, वयाबाबत, विधवा, विभक्त कुटुंब, विजेच्या जोडणीसाठी, शौचालय, हयात, शासकीय निमशासकीय सेवेत नसल्याबाबत
आणि योजनेचा लाभ न घेतल्याबाबत स्वयंघोषणापत्र. याचबरोबर समजा तुम्हाला इतर प्रमाणपत्र आहे. इतर प्रमाणपत्रामध्ये जे तुम्हाला मी सांगितलं की शासनाला काही काही सर्टिफिकेट असे असतात ज्या शासनाने आपल्याला दोन लँग्वेजमध्ये द्यायला लावले आहेत. जसं की त्याच्यामध्ये थकबाकी आहे, निराधार आहे, परित्यक्ता आहे, लाभ न घेतल्याचा आहे, शासकीय निमशासकीय सेवेत आहे, हयात असल्याचे प्रमाणपत्र, शौचालय, दारिद्र्य रेषेखाली कुटुंब नसल्याचे, त्याच्यानंतर असल्याचे, परत रहिवासी दाखला, ग्रामपंचायत लोकसंख्येचे प्रमाणपत्र, जॉब कार्ड वगैरे. आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असेल की शासनाने जरी आपल्याला 6 ते 7 प्रकारचे दाखले देण्याचं सांगितलेलं असेल, तर आपण त्याच्याही पलीकडे जाऊन ग्रामपंचायतीला स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आपल्याला दाखले वगैरे द्यावे लागतात. त्या दृष्टीने आपण तुम्हाला हे सगळे इथं दाखले उपलब्ध करून दिले. मात्र निर्णय तुमचा आहे, तुम्हाला कोणता दाखला द्यायचा कोणता नाहीये. कारण लोकांना काय माहीत नाही की तुमच्याकडे कोणते दाखले अवेलेबल आहे. पण तुम्हाला जर ते टाळायचे असतील तर निश्चितपणे तुम्ही शासनाच्या जी आरचा अभ्यास करून किंवा त्याचा आधार घेऊन ते टाळू शकता. मात्र काही ग्राम अधिकारी आहेत की त्यांना त्या पॉलिटिकल परिस्थिती म्हणा याचा भाग त्या गावामध्ये क्रिएट होतो आणि मग तुम्हाला ते दाखलं देणं भाग पडतं. अशा वेळेस तुम्हाला अडचण येऊ नये म्हणून आपण ते उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र आहेत. ना हरकत प्रमाणपत्र जसं की कर्ज प्रकरणे असेल, कुक्कुटपालन असेल, खडी क्रशर आहे, नोकरीसाठी आहे, पेट्रोल पंप, फटाका स्टॉल, बिनशेती, बिअर बार व परमिट रूम, मोबाईल मनोरा, वीटभट्टी, व्यवसाय ना हरकत आणि सण उत्सव ना हरकत प्रमाणपत्र. याच्याही पलीकडे अजूनही भविष्यामध्ये याच्यामध्ये भरपूर प्रमाणपत्र वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर असं वाटलं की माझ्या ग्रामपंचायतला सर हे प्रमाणपत्र खूप गरजेचं आहे, तर आपण ते प्रमाणपत्र त्याच्या विविध अटी शर्ती यांचा अभ्यास करून आपण या ठिकाणी ऍड करणार आहोत. आपण प्रत्येक टाईपचे एक प्रमाणपत्र बघणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला वाटले तर जन्म प्रमाणपत्र आहे. जन्म प्रमाणपत्रामध्ये आपण 3 प्रकारचे प्रमाणपत्र तुम्हाला उपलब्ध करून दिले आहे. जन्म नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र, जन्म नोंदवही अनुपलब्धता प्रमाणपत्र आणि जन्म प्रमाणपत्र. बाकी जन्म प्रमाणपत्र सोडून इतर जे काही आहेत, जसं की जन्माची नोंद अनुपलब्धता असेल, नोंदवही अनुपलब्ध असेल, ते मात्र तुम्ही या ठिकाणाहून देऊ शकता. त्याचबरोबर मृत्यू प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा सेम आहे. मृत्यू प्रमाणपत्र, त्याची नोंदवही उपलब्ध नसल्याचे प्रमाणपत्र आणि मृत्यू नोंद उपलब्ध नसल्याचे प्रमाणपत्र, या गोष्टी सुद्धा तुम्ही देऊ शकता. विवाहाच्या प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये तुम्हाला विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र देऊ शकता, तुम्ही विवाह नोंदणीचा नकार आधी सुद्धा देऊ शकता. बऱ्याच वेळेला गाव पातळीवर जे काही विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी डॉक्युमेंट्स वगैरे आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येतात, त्यावेळेस काही प्रमाणपत्र तुमचे अपुरे असतात. त्यावेळेस आपल्याला त्यांना कुठेतरी लेखी उत्तर त्यांना द्यावं लागतं. त्यासाठी आपल्याला नकार आदेश या विवाह नोंदीचा असेल तर तो आपण या ऍप्लिकेशन मधून आपण जनरेट करू शकतो. तर वन बाय वन आपण बघूया, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वयं घोषणापत्र आपण कसं जनरेट करायचं बघूया. आपण प्रत्येक टाईपचे एक प्रमाणपत्र बघणार आहोत. स्वयं घोषणापत्रामध्ये आपण याच्यामध्ये साधारणतः विधवा असल्याबाबतचे स्वयं घोषणापत्र घेऊया. नेक्स्ट करायचं आहे. तुम्हाला याच्यामध्ये एक 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 अशी आपण एक चांगली गोष्ट केलेली आहे की प्रत्येक प्रमाणपत्रासाठी तुम्हाला QR कोडचं सर्टिफिकेट जनरेट होणार आहे. प्लस त्याच्यामध्ये त्या प्रमाणपत्र मिळवण्यासाठीचा जो अर्ज आहे तो त्या व्यक्तीला तयार करायची गरज नाही किंवा तुम्हाला वेगळा टाईप करायची गरज नाही. आपण सिस्टीममध्ये ऑटोमॅटिक AI बेसचा वापर केलेला आहे, जेणेकरून तुमचा अर्ज हा ऑटोमॅटिक तयार होतो. सर्व प्रकारचा तुमचं मग स्वयं घोषणापत्र असू द्या किंवा इतर जे आता आपण 6 टाईप पाहिलेले आहे, त्यामध्ये सर्व गोष्टींसाठी तुमचा अर्ज ऑटोमॅटिक तयार होतो. तुम्ही अर्जामध्ये जर बघितलं असेल की प्रति ग्रामपंचायत वगैरे असेल, विषय आहे, अर्जदार कोण आहे, तो कुठला आहे, या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक तयार होतात. तुम्ही फक्त इथं सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर ऍप्लिकेशन तुमचं सेव्ह होईल. त्याच्यानंतर प्रिंट अँड पोस्ट येईल. म्हणजे तुम्हाला हा अर्ज आता प्रिंट करायचा आहे. मग जनरेट तुमची PDF होईल आणि PDF जनरेट झाल्यानंतर तुम्हाला तो अर्ज प्रिंटसाठी अवेलेबल होईल. जसं की आता या ठिकाणी झालेला आहे. मी आता डाउनलोड करतो आणि या ठिकाणी ऍप्लिकेशन बघा. अशा पद्धतीने तुमचा अर्ज हा खूप सुंदर पद्धतीने तयार केलाय. हा जर अर्ज आपण एखाद्या व्यक्तीला जर म्हटलं की बाबा तुला आता ठीक आहे, स्वयं घोषणापत्रासाठी अर्जाची काही आवश्यकता नसते. जनरली आपण कोऱ्या पेपरवरच जे काही फॉर्मॅट असतो त्याला त्याच्यावर नाव टाकून वगैरे त्याला स्वतःची सही वगैरे करायला लावतो. मात्र आपण ऍप्लिकेशनमध्ये सुविधा दिलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघा, त्याचं व्यवस्थित अर्ज, त्याचं वरती टायटल आहे, डेट आहे, तो कुठल्या गावातला आहे, कशासाठी त्याला अर्ज करायचा आहे, या सर्व गोष्टी एकदम शासकीय भाषेमध्ये आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तुम्ही हे प्रिंट करून त्या व्यक्तीची सही घेऊ शकता. तर आता याच्यावर तुम्हाला समजा स्वयं घोषणापत्र तयार करायचं आहे. ऍक्च्युली स्वयं घोषणापत्र कोणत्या ऍप्लिकेशन तयार करणे हा भागच नाही, पण आपण ते एक ऍड ऑन सर्व्हिस आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आता समजा या व्यक्तीला विधवा असल्याचे स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे, तर मग त्यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे त्याचं वय वगैरे माहिती असणं आवश्यक आहे. मग आपण काय केलं तर 56 वय टाकलं, आधार नंबर टाकला. इथं डमी तुम्ही आधार नंबर टाकू शकता, 12 अंकी. त्याचा बिझनेस नेम, तो व्यक्ती शेती व्यवसाय काय करतो, समजा शेती करतो आपण असं गृहीत धरलं. बाकी मग तो त्याचं पतीचं वगैरे नाव काय आहे, जर समजा ती विधवा समजा आपण असं इमॅजिन करूया की ती महिला असेल तर त्या बाबतीमध्ये पतीचं नाव, किंवा जर तो जेंट्स असेल तर मात्र त्याच्या वडिलांचं नाव वगैरे, सॉरी,
त्याच्या जेंट्स असेल तर मात्र त्याच्या विदूर पत्नीचं नाव आपण टाकू शकतो, पण त्याची गरज नाही. जनरली हे विधवा म्हणजे महिलेसाठीच आपण दिलेलं आहे, म्हणून या ठिकाणी त्याच्या हसबंडचं नाव आपण इथं टाकायचं आहे. तर या ठिकाणी मी अ, इथं आपण दुसरं नाव घेऊया, आपण समजा सविता घेऊया, जेणेकरून ते प्रॉपर दिसेल. सविता कुंडलिक पुंडे आणि तिचे मिस्टर कुणी असतील कुंडलिक पुंडे. आपण इथं नाव कॉपी करायचं आहे, तेच इथं तुम्ही पेस्ट करायचं आहे. आणि कधी मयत झाले समजा 20 20/2/2020 ते मयत झाले असं गृहीत धरू आणि या ठिकाणी तर सेव्ह म्हणायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेशन रिजेक्ट देखील करू शकता. ते ठीक आहे, स्वयं घोषणापत्र काय रिजेक्ट करायची गोष्ट नाहीये, पण इतर बाबतीमध्ये सुद्धा हीच गोष्ट लागू आहे. तुम्ही या ठिकाणी सेव्ह केलं, सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथं प्रिंट अँड प्रोसीड केलेलं आहे. आता या ठिकाणी आपण ते घेत नाही पेमेंट, या ठिकाणी सेव्ह म्हणूया, झिरो म्हणूया इथं. आणि ते प्रमाणपत्र लगेच तुमचं जनरेट होण्यासाठी उपलब्ध होईल. या ठिकाणी सेव्ह करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला इथं अशा पद्धतीचं तुमचं स्वयं घोषणापत्र तुमच्या पुढे प्रिंट होईल, ज्याच्यावर तुम्हाला त्याचं टायटल व्यवस्थित येईल, त्या व्यक्तीचा फोटो लावायचा आहे, बाकीच्या सर्व गोष्टी सारख्याच आहे आणि त्याचं क्यू आर कोड सुद्धा तुम्हाला उपलब्ध होईल. तुम्ही क्यू आर कोड जर स्कॅन केला तर हे स्वयं घोषणापत्र कोणत्या ग्रामपंचायततर्फे देण्यात आलेलं आहे, त्या व्यक्तीचं नाव काय आहे, त्याचा कशासाठी त्याचं त्याचं काय म्हणतो आपण त्याला, स्वयं घोषणापत्राचा म्हणजे कोणत्या बाबतीत दिलेलं आहे, विधवा असं ते टायटल येणं आवश्यक आहे, ते तुम्हाला या ठिकाणी या क्यू आर कोडमध्ये डेटा याचा उपलब्ध होईल. आणि सर्व प्रमाणपत्राला आपण क्यू आर कोड उपलब्ध करून दिलेलं आहे. आता या गोष्टीमध्ये तुम्हाला असं वाटलं की या प्रमाणपत्राचं मला 2 महिन्यांनी परत आला परत द्यायचं आहे, तर यासाठी पुन्हा हे करायची गरज नाही, अर्ज वगैरे हे सगळ्या गोष्टी करायची गरज नाही. त्या व्यक्तीच्या नावावरती जायचं. या ठिकाणी बघा त्याने विधवा असल्यापासून घोषणापत्रासाठी आपण ऍप्लिकेशन आता केलं होतं, त्याची डेट आली, त्याचा टायमिंग आला, करंट स्टेटस काय ऍप्लिकेशनचा तर आपण अप्रूव्ह केलेला आहे, म्हणजे त्याचा अर्थ त्याला प्रमाणपत्र दिलेलं आहे. तुम्ही इथं व्ह्यू करून वगैरे त्या गोष्टी तुम्ही इथं बघू शकता. तुम्हाला असं वाटलं की अर्ज चुकलेला आहे, तुम्ही इथं डिलीट देखील करू शकता. मात्र याच्यावर जर प्रमाणपत्र जर इश्यू झालेलं असेल मात्र ते डिलीट होणार नाही. या व्यक्तीने आपण बघूया, समजा इथं डिलीट जर केलं, डिलीट होणार नाही, कारण काय याच्यावर प्रमाणपत्र आपण इश्यू केलेलं आहे. मग प्रमाणपत्र तुम्ही जर बघितलं तर त्याचे कधी ऍप्लिकेशन केलं, कधी इश्यू केलं वगैरे, हे दिसतो नाही तुम्हाला. या ठिकाणी व्ह्यू जर केलं तर पुन्हा तेच प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ फॉर्मॅटमध्ये उपलब्ध होईल. बाकी तुम्हाला असं वाटलं हे डिलीट करायचंय तर तुम्ही हे डिलीट करू शकता. प्रमाणपत्र डिलीट केल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन सुद्धा ऑटोमॅटिक डिलीट होईल. या ठिकाणी डिलीट होत नाहीये, काहीतरी टेक्निकल इश्यू असू शकतो. ठीक आहे. तर याचबरोबर तुम्हाला अजून इतरही प्रमाणपत्र बघता येईल, जसं की समजा आता या अश्विनी रमेश पुंडे आहे, या महिलेच्या नावाने आपण एक प्रमाणपत्र घेऊया. दुसरं कोणतं, एखादं 2 लँग्वेज मधलं घेऊया समजा. इतर प्रमाणपत्रामध्ये आपण कोणतं घेऊया, समजा शौचालय प्रमाणपत्र घेऊया. या ठिकाणी नेक्स्ट करायचं, पुन्हा सेम तुम्हाला मी सांगितलं अर्ज तयार होईल ऑटोमॅटिकली, डेट वगैरे येईल, त्याच्यानंतर सेव्ह म्हणायचं आहे, त्याचं प्रिंट अँड प्रोसीड म्हणायचं आहे, तुमचा अर्ज ऑटोमॅटिक जनरेट होईल. मी आता सर्व गोष्टी तुम्हाला काही दाखवत नाहीये. त्याच्यानंतर अशा पद्धतीचं तुम्हाला 2 लँग्वेजमध्ये तुम्हाला ते प्रमाणपत्र देण्यासाठी उपलब्ध होईल. त्यासाठी डाटा जेवढा काही सिस्टीममध्ये यायचा वापर करून आपण डेटा घेऊन येतोय सगळा, मात्र जर सिस्टीममध्ये डेटा उपलब्ध नसेल तर त्यासाठी मात्र तुम्हाला जो मॅन्युअली टाईप करावा लागेल. जसं या ठिकाणी बघू शकता तुम्ही, सर्व या ठिकाणी डाटा भरलेला आहे, मात्र त्याचं फुल नेम इंग्लिशमध्ये नाहीये, आधार नंबर नाहीये आणि प्रॉपर्टी नंबर नाहीये. तर या ठिकाणी तुम्हाला तो आधार नंबर टाकायचा आहे. इंग्लिशमध्ये पहिल्यांदा नाव टाकायचं आहे त्याचं. समजा या ठिकाणी मी सुनील रमेश पुंडे, त्याच्यानंतर आधार नंबर मी रॅन्डमली टाकतोय. तुम्ही जर सिटीजन रजिस्ट्रेशन करत असताना जर आधार नंबर जर प्रॉपर टाकले तर या ठिकाणी आधार नंबर सुद्धा तुम्हाला टाकायची गरज नाही, तो सुद्धा ऑटोमॅटिक या ठिकाणी येतोय. प्रॉपर्टी नंबर समजा कुठल्या प्रॉपर्टीमध्ये त्याला शौचालय तो वापर करतो वगैरे, एक तुम्ही तुमचा जो 8 नंबरचा रजिस्टर आहे ते तुम्ही बघून टाकू शकता. तर अशा पद्धतीने तुमचं इथं ग्रामपंचायतीचं इंग्लिश मराठीमध्ये नाव असेल, इंग्लिशमध्ये नाव असेल, त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं मराठीमध्ये नाव, इंग्लिशमध्ये नाव, त्याचा आधार नंबर, तो कोणत्या गावात समजा ग्रामपंचायतमध्ये देखील एक महसुली गाव असतात, महसुली गावामध्ये काही एक वेगळा वार्ड असतो, त्या कुठल्या महसुली गावातला तो आहे, कुठल्या ग्रामपंचायत अंतर्गतला आहे, ते सगळं इथं कळतं. आणि मग त्याचे ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 456 मध्ये शौचालय असून ते त्याचा नियमित वापर करते. आता इलेक्शन तुम्हाला आहेच, इलेक्शनमध्ये तुम्हाला हे दाखले तुम्हाला द्यावे लागतील. मग पुन्हा ते दाखले तुम्ही इथं सेव्ह करू शकता, त्याच्यानंतर रिजेक्ट देखील करू शकता. इथं सेव्ह जर मी म्हटलं दाखला सेव्ह होईल, त्याच्यानंतर प्रिंट अँड प्रोसीड म्हणा. तुम्हाला त्याचं प्रमाणपत्राची काही फी जर घ्यायची असेल तर घेऊ शकता, इथं 20 रुपये घेतली समजा मी, आणि इथं सेव्ह म्हटलं, प्रमाणपत्र तुमचं लगेच जनरेट होईल. आणि प्रत्येक प्रमाणपत्राचा फॉन्ट असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी आपण एकदम
खूप बारीक बारीक गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे, ज्याच्यामध्ये बघा तुम्हाला इथं प्रमाणपत्र डिस्पॅच नंबर या ठिकाणी आलेला आहे. आणि डिस्पॅच नंबर बघा तुम्हाला उद्याच्या डेटचा आपण डिस्पॅच नंबर दिलेला आहे. तर हे बघा 2/12/2025 आणि त्याचा इथं डिस्पॅच नंबर इथं आलेला आहे. बाकी तर क्यू आर कोड ऑटोमॅटिक जनरेट झालेला आहे. तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता. ज्या क्यू आर कोडमध्ये तुम्हाला आता मी देखील स्कॅन करतोय. तुम्हाला जर तुम्ही स्क्रीनवर जर असाल तर तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कोणकोणत्या गोष्टी आपल्याला ॲप्लिकेशनवरती क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर बघायला मिळते. आता या ठिकाणी मी स्कॅन करतोय. स्कॅन केल्यानंतर ओपन म्हणायचं आहे. ओपन म्हटल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी काय दिसतंय. या ठिकाणी तुम्हाला वरती डिस्पॅच नंबर दिसतोय, ग्रामपंचायतचं नाव दिसतंय, त्याचं या व्यक्तीचं पण नाव दिसतंय, आधार नंबर दिसतोय आणि प्रॉपर्टी नंबर या ठिकाणी दिसतोय. म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला व्हॅलिडेट करता येतात. उद्या या पीडीएफ मध्ये जर कोणी काही छेडछाड जर केली, काही त्याचं नाव बदललं किंवा शौचालयाचा मिळकत क्रमांक बदलला, काही असू शकतं. इतर कोणत्याही दाखल्याच्या बाबतीमध्ये पीडीएफ एडिट होतात आजकाल. आज टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. बऱ्याच जुन्या काळामध्ये पीडीएफ एडिट करणं म्हणजे थोडंसं अवघड व्हायचं, परंतु आता सगळ्या गोष्टी या पॉसिबल झालेल्या आहेत. म्हणून कुणी पण या पीडीएफमध्ये छेडछाड करून त्याच्यामध्ये बदल करू शकतो. तर अशा गोष्टीचा बदल जर तुम्हाला झाला आहे किंवा नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल, किंवा त्या प्रमाणपत्रावरची माहिती खरीच आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल, तर त्याच्यावर क्यू आर कोड व्हॅलिडेशन असणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इतर दाखलांमध्ये तुम्हाला कसा काढायचं ते तुम्हाला सांगता येईल. याचबरोबर आपण तुम्हाला आता ना हरकत प्रमाणपत्र एक तुम्हाला मी काढून दाखवतो. त्याच्यामध्ये समजा लीला सुरेश शेट्टी या व्यक्तीचं आपण घेतलं. त्याच्यामध्ये तुम्हाला समजा ना हरकत दाखला आहे. कोणता ना हरकत दाखला घ्यायचा समजा आपण उदाहरणार्थ बऱ्याच ग्रामपंचायतीकडे कुक्कुटपालन वगैरे हे चालू असतं, तर आपण कुक्कुटपालनाचं घेऊया आणि या ठिकाणी तर नेक्स्ट करूया. या कुक्कुटपालनाच्या दाखल्यासाठी सुद्धा तुम्हाला जे काही डॉक्युमेंट लागतात त्या व्यक्तीकडनं घ्यायचे, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी ऑटोमॅटिक ऍड करू शकता. मागणी अर्ज आहे, प्रतिज्ञापत्र आहे, जागेचा उतारा, संमतीपत्र, आधार कार्ड, स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र वगैरे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही जर डॉक्युमेंट्स याच्यावर जर हवे असतील, तर मात्र तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही ते डॉक्युमेंट सुद्धा या ठिकाणी ऍड करून देऊ, जर ते व्हॅलिड असेल तर. या ठिकाणी सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला पुन्हा प्रिंट अँड प्रोसीड करायचं आहे. प्रिंट अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला ती पीडीएफ जनरेट होईल. आता या ठिकाणी मी ती काय दाखवतो तुम्हाला, एक मिनिट. या ठिकाणी बघा अशा पद्धतीने तुमचा अर्ज तयार होईल. बाकी त्याच्या सोबतचे कागदपत्र सुद्धा ऑटोमॅटिक या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. तर एवढ्या सुंदर पद्धतीचं ऍप्लिकेशन आपण त्या व्यक्तीला करायला लावतोय. त्याला देखील कळतं की आपण जे काही लिहून देतोय ते एकदम प्रॉपर आहे. जर हे ऍप्लिकेशन न घेता जर त्याला मनाने सांगितलं की एक ऍप्लिकेशन कर बा, पहिला प्रश्न त्याचा राहील, सर कसं करायचं आणि मला एक कागद द्या, हे द्या, ते द्या. तर असे ग्रामपंचायतीला डेलीच्या गोष्टी ज्या घडत असतात, ज्या तुम्ही एक्सपिरियन्स करतात, तर ह्या न गोष्टी घडण्यासाठी एक सिस्टमॅटिक आपण अर्ज आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देतोय. मग तुम्हाला ज्या या प्लेस होल्डरमध्ये इकडे उजव्या बाजूला जे एवढ्या काही रिकाम्या दिसतात, त्या सर्व गोष्टी तुम्हाला भरायच्या आहे. आणि जे तुम्ही इथं टाईप करता ते रिअल टाईम तुम्हाला या ठिकाणी इथं लगेच दिसतं. जसं मी आता सर्वे नंबर टाईप करतोय, लगेच 456 टाईप केला, या ठिकाणी लगेच आलाय. त्याच्यानंतर तहसीलदार यांच्या समोरील प्रतिज्ञापत्र, तुम्ही इथं डेट टाईप करा. जर एखादी गोष्ट समजा तुम्हाला असं वाटलं की माझ्या बाबतीत लागू नाही, ते तुम्ही डॅश करा. समजा आता इथं भाडे करार आहे, कन्सेंट लेटर समजा, तर मला नाही इथं लागू, तुम्ही डॅश करू शकता. ग्रामसभा डेट आहे समजा 1/5, समजा आत्ताच आपण ग्रामसभा घेऊया समजा 1/11/2025. आणि ठराव नंबर, कोणत्या ठराव नंबर अन्वय तुम्ही त्याला परवानगी देतात. तर नुसतं ग्रामसभा किंवा मासिक सभा दोन्ही पण आपण गोष्टी उपलब्ध करून दिल्या. तुम्ही मासिक सभेची पण डेट टाकू शकता किंवा ग्रामसभेची पण डेट टाकू शकता. बऱ्याच काही प्रमाणपत्र असे असतात ज्यांना ग्रामसभेची परवानगी लागते. काही प्रमाणपत्र तुम्हाला मासिक सभेमध्ये सुद्धा दिले तरी चालतात. बाकी त्याच्यानंतर खाली इथं प्लेस ओनर ऑफ फुल नेम इन मराठी, म्हणजे ही ज्या जागेवर तुम्हाला हे कुक्कुटपालन शेड उभं करायचं आहे ती जागा कोणाच्या मालकीची आहे, त्याचं नाव टाकायचं. आता लीला सुरेश शेटे असं इमॅजिन करूया का या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची जागा भाडोत्री घेतलेली आहे. समजा इथं मग अशोक सुनील शिंदे करूया. ओके. आणि मग जर दुसऱ्या जर व्यक्तीची जागा जर भाड्याने घेतली असेल, तर मात्र तुम्हाला इथं 4 नंबरला भाडे करार किंवा संमतीपत्र तुम्हाला या ठिकाणी इथं डॅश करून जमणार नाही. त्यासाठी संमतीपत्र तुम्हाला इथं डेट टाकावी लागेल. साधारणतः इथं मी 2/10/2025 टाकतो, जेणेकरून ते इथं गोष्ट प्रॉपर दिसेल. अशा पद्धतीने तुम्ही बघा इथं खाली नंतर मग एरिया. आता त्याची समजा 10 एकर जागा असेल, तर 10 एकर जागामध्ये किंवा 5 एकर जागा असेल, 5 एकर जागेमध्ये समजा किती जागा त्याने त्या व्यवसायासाठी दिलेली आहे, तर आपण समजा 10 गुंठे म्हणूया. 10 गुंठे म्हणजे एका गुंठ्यासाठी 1,000 स्क्वेअर फूट, 10 गुंठ्यासाठी 10,000 स्क्वेअर फूट, असं आपण गृहीत धरूया. आणि ते चौरस मीटरमध्ये आपण काय केलं इथं, चौरस फुटामध्ये घेतोय. तुम्ही ते जसं तुमचा एरिया असेल तेवढं तुम्ही ते इथं टाकू शकता. मग बिझनेस नेम, जे काही कुक्कुटपालन त्याला चालू करायचं आहे, त्याला काही नेम त्याने दिलेला असेल, आपण आता इथं साई सेवा म्हणूया आपण, साई सेवा.
ओके, साई सवय या नावाने केलं, तुम्ही तुमचं जे नाव योग्य असेल ते. आता या ठिकाणी तुम्ही हे सगळं टाईप झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी इथं पुन्हा एकदा चेक करायचं आहे. विषय बरोबर आलाय का? बाकी इथं संदर्भ बरोबर आलेत का? जागेचा उतारा वगैरे वगैरे या गोष्टी सगळ्या गोष्टी चेक केल्यानंतर पुन्हा इकडून यांच्याकडून प्रमाणपत्र देण्यात येते की समजा लीला सुरेश शेटे कुठं प्रेमवाडीची रहिवासी आहे, ग्रामपंचायत पण प्रेमवाडीचा आहे, त्याला बाकी तालुका यांनी वरील संदर्भानुसार श्री अशोक सुनील शिंदे मौजे हे प्रेमवाडी तालुका, हे जर दुसऱ्या गावचा असेल तर मात्र तुम्ही हे बदल करू शकता. जसं की हा समजा दुसऱ्या गावातला आहे समजा, आधारवाडी म्हणूया आपण. तर अशा ठिकाणी त्याचा बदल होऊ शकतो. आधारवाडीची ग्रामपंचायत कोणती आहे समजा, सुकेवाडी आहे असं इमॅजिन करूया. बाकी अशा गोष्टी तुम्ही इथं टाकू शकता. या ठिकाणी पुन्हा इथं तुम्ही करू शकता. हे बघा सुकेवाडी सगळ्या ठिकाणी इथं आलेलं आहे. तर असं तुम्ही इथं बदल करू शकता. ते बदल केल्यानंतर इथे तुम्हाला ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट होतील, पण शक्यतो बऱ्यापैकी ह्या आपल्या गोष्टी गावातल्या गावातच होतात म्हणून आपण ते एका ग्रामपंचायत नाव तुम्ही घेतलेले आहेत. तुम्ही बाकी ते ठिकाणी बदल करू शकता. मग इथं गट नंबर सर्वे नंबर समजा किती आहे वगैरे त्या गोष्टी दिलेल्या आहेत. ग्रामसभेची परवानगी वगैरे कुठल्या ठरावाने ते पण दिलेलं आहे. बाकी त्याच्या अटी शर्ती आपण तुम्हाला दिल्या आहे. आता या अटी शर्ती जसं मी तुम्हाला सांगितलं की शासनाचे काही वेगवेगळे परिपत्रक असेल, कुक्कुटपालन शेड सुरू करण्यासाठी वेगळ्या परवानगी घेणं आवश्यक असतं. त्याच्या संदर्भात जे काही परवानगी देत असताना जे काही अटी शर्ती घालून दिलेल्या असतात, त्या सर्व अटी शर्ती आपण या या आपल्या प्रमाणपत्रामध्ये किंवा या नार्क दाखल्यामध्ये आपण ऍड केलेल्या आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला या व्यवसायातून जर काही चुकीचं किंवा सार्वजनिक काही बाधा निर्माण झाली आरोग्याच्या बाबतीमध्ये, तर तुम्हाला त्या बाबतीमध्ये ग्रामपंचायत अडचणीत येऊ नये, तुम्ही स्वतः अडचणीत येऊ नये म्हणून आपण या अटी शर्ती याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. असं सर्व तुम्हाला प्रत्येक दाखल्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता या ठिकाणी मी तर सेव्ह म्हणतो. सेव्ह म्हटल्यानंतर तुम्हाला ते प्रमाणपत्र सेव्ह होईल आणि प्रिंट अँड प्रोसीड करतो. तुम्हाला असं वाटलं की अपूर्ण कागदपत्र आहे, तुम्ही ते रिजेक्ट देखील करू शकता. मग रिजेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याचं कारण वगैरे ते या ठिकाणी द्यायचं आहे. आता मी रिजेक्ट करत नाही, प्रिंट अँड प्रोसीड करतोय. पुन्हा इथं त्याची फीज घेतोय आणि या ठिकाणी सेव्ह म्हणतोय. सेव्ह म्हटल्यानंतर पुन्हा ते जनरेट होण्यासाठी लगेच प्रोसेस होईल आणि या ठिकाणी पुन्हा ती तुम्हाला PDF त्याची उपलब्ध होईल. अशा ठिकाणी बघा तुम्हाला वरती टायटल आलेला आहे, डिस्पॅच नंबर ऑटोमॅटिक आला आहे, तारीख आलेली आहे, त्याचा संदर्भ विषय, त्याच्यानंतर खाली इथं ते कोणाच्या जागेमध्ये जे आपण आता ऑलरेडी टाईप केलं तेच या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ऑटोमॅटिक या ठिकाणी दिसतंय. त्याच्या अटी शर्ती या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. विशेष म्हणजे पेज नंबर सुद्धा दिसतंय. म्हणजे दोन पैकी एका पहिलं पेज आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि त्याचा QR कोड सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. हा सुद्धा QR कोड तुम्ही स्कॅन जर केला तर तुम्हाला या प्रमाणपत्राच्या रिलेटेड कोणी अर्ज केला होता, कोणत्या ग्रामपंचायतीतर्फे देण्यात गेलेला आहे, कशासाठी दिले गेले, या सर्व गोष्टी तुम्हाला या QR कोडवरून क्लिअर होतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ना हरकत दाखला सुद्धा या ठिकाणी देता येईल. त्याचबरोबर समजा तुम्हाला असं वाटलं की मला इतर पण दाखले द्यायचे कोणते, समजा एकनाथ पुंजाशेरी या व्यक्तीचा आपण घेऊया. आता पुन्हा सर्टिफिकेट वरती जायचं आहे. तुम्हाला असं वाटलं की मला आता जन्म प्रमाणपत्र द्यायचं आहे, तर जन्म प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला अनुपलब्धता प्रमाणपत्र मी तुम्हाला सजेस्ट करेल. तर या ठिकाणी बघा पुन्हा जन्म प्रमाणपत्र देण्यासाठी मग तुम्ही कोणाचं अनुपलब्धता प्रमाणपत्र घेता. मग त्या व्यक्तीचं समजा त्या जे काही जन्म झाला त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला देणं गरजेचं आहे, त्याचं जेंडर असेल किंवा बाकीच्या गोष्टी वगैरे ते तुम्हाला इथं ऍड करणं गरजेचं आहे. समजा समजा 22/2 माझ्याच मुलाचं घेऊया, समजा 22/2/2000 2019 म्हणूया आपण. त्याच्यानंतर मग त्याचं जेंडर काय होतं, पुरुष असेल तर पुरुष, स्त्री असेल तर स्त्री करू शकता. त्या मुलाचं नाव काय होतं समजा, मुलाचं नाव समजा इथं निनाद असेल आणि मग तुम्ही त्याच्या वडिलांचं पण नाव टाकू शकता, समजा इथं अशोक कोटकर वगैरे असं असेल. हे तुम्ही इथं सेव्ह करायचं. तेच तसंच प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला इथं ऑटोमॅटिक डाटा ऑटोमॅटिक तुम्हाला इथं उपलब्ध होईल. आता नवीन जे काही शासनाचे मार्चमध्ये जो काही GR आलेला आहे त्या GR नुसार जर तुम्हाला जर उशिरा जर तुम्हाला जन्माची नोंद जर करायची असेल किंवा प्रमाणपत्र जर हवं असेल तर त्यासाठी वेगवेगळे नोंदणीसाठी शासनाने वेगवेगळे डॉक्युमेंट्स घालून दिले, जसे की जन्माच्या अनुषंगाने पुरावा जर असेल तर घरी जन्म झाल्यास तर काय घ्यायचं आहे, त्याच्यानंतर जन्माच्या अनुषंगाने पुरावे जर जन्म रुग्णालयात झाला असेल तर काय घ्यायचं आहे, शैक्षणिक पुराव्याच्या बाबतीमध्ये काय घ्यायचं आहे, कौटुंबिक आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला आपण याच्यामध्ये ऑलरेडी ॲड करून दिलेल्या आहेत. तुम्हाला वेगळ्याने शोधायची गरज नाही, तुम्हाला त्यासाठी शासनाचा GR अभ्यासाची गरज नाही. आपण सर्व गोष्टी एका जागेवर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्ही सेव्ह म्हणू शकता आणि या ठिकाणी ओके, प्रिंट अँड प्रोसीड, सेम याचा अर्ज देखील ऑटोमॅटिक तयार होईल. ज्या व्यक्तीने अर्ज द्यायचा आहे त्या व्यक्तीकडनं त्याची तुम्ही सही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी दिसून येतील. या ठिकाणी कागदपत्र आलेले नाहीये, तर मात्र आपण ते सुद्धा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर तुम्हाला इथं जन्म नोंद अनुलब्ध प्रमाणपत्र जे शासनाच्या नमुन्यामध्ये नमुना क्रमांक 10
जे काही शासनाने अधिकृत करून दिलेलं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी ऍड करण्यासाठी तुमच्या पुढे सिस्टीम तुम्हाला असा डायलॉग बॉक्स तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देईल. मग आता चाइल्डचं फुल नेम इन मराठी, जसं आपण सांगितलं की निनाद अशोक समजा कोटकर, या मुलाचं मला प्रमाणपत्र पाहिजे आहे. त्याच्यानंतर इथं या ठिकाणी तुम्हाला अ, त्या व्यक्तीचं म्हणजे त्या बाळाचा वडिलांचं नाव या ठिकाणी तुम्हाला इथं टाकायचं आहे. आता मी वरचंच नाव कॉपी करतो. तर अशा पद्धतीने तुम्ही इथं त्याच व्यक्तीचं नाव, त्याच्या वडिलांचं नाव तुम्ही इथं कॉपी करू शकता. मी आता वरचंच नाव कॉपी करतोय खाली वेळ नसल्यामुळं, आणि इथं खाली पेस्ट करायचं आहे त्याचं इयर. त्या बाळाचा जन्म कोणत्या वर्षी झाला असेल समजा, आता तिथं आपण 2019 घेतलेलं होतं. ॲप्लिकंट फुल नेम इन इंग्लिश, जो काही ज्याने कोणी जो अर्ज करणार आहे त्याचं फुल नेम इन इंग्लिश, जसं की हा एकनाथ पुंजा शेटे. हजबंड नेम और फादर नेम इन इंग्लिश, जे काय असेल ते समजा अशोक कोटकर आपण घेऊया, वरचंच घेऊया खाली कॉपी करून. तर अशा पद्धतीने जेवढे काही रिकामे प्लेस होल्डर आहेत, त्या रिकामे प्लेस होल्डर तुम्ही पूर्णपणे भरून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला त्या भरल्यानंतर तो प्रमाण कसं कसं जनरेट होणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी डाव्या बाजूला तुम्हाला दिसून येईल. मग सर्व गोष्टी एकदा प्रॉपर तुमच्या भरून झाल्यानंतर तुम्ही लगेच सेव्ह म्हणायचं आहे आणि प्रिंट अँड प्रोसीड करायचं आहे. आता मी सेव्ह म्हणतोय. सेव्ह झालं. तुम्हाला याचं काही जर फीज वगैरे घ्यायची असेल तर फीज घेऊ शकता. आणि तुम्ही सेव्ह म्हणू शकता. इथं झिरो टाका, जर नसेल घ्यायची तर सेव्ह म्हणा. आणि इथं जनरेट होईल सर सुरुवात लगेच. अशा पद्धतीने तुम्ही इथं सेव्ह म्हणा. सेव्ह म्हटल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी जनरेट झालेलं दिसेल. जन्म नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र सेम. जन्म नोंद वही अनुपलब्धता यासारखंच आहे. मृत्यूच्या बाबतीमध्ये सेम आहे, त्याच्यामुळे मी पुन्हा पुन्हा ते रिपीट करणार नाही. आता तुम्हाला एक विवाह नोंदच्या बाबतीमध्ये करून दाखवतो. समजा या व्यक्तीच्या बाबतीत विवाह नोंदीचं आपण करूया. सर्टिफिकेटवर क्लिक केलं. तुम्हाला या ठिकाणी इथं विवाह नोंदचं प्रमाणपत्र आहे, यावर क्लिक केलं. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विवाहाचं प्रमाणपत्र क्लिक करायचं आहे आणि ते नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. मग विवाह नोंद प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ज्याने अर्ज केला त्याचं नाव ऑटोमॅटिक येईल. त्याच्यासाठी कुठले डॉक्युमेंट जोडायचे आहे त्याची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल. तुम्हाला कुठल्याही प्रकारे शोधायची गरज नाही आहे की विवाह नोंदणी करत असताना कोणकोणते डॉक्युमेंट घ्यायचे. तर या ठिकाणी पुन्हा मी तर सेव्ह करतो, म्हणजे त्याचं अर्ज तयार होईल. आणि त्या अर्जाला मग तुम्हाला ज्या गोष्टी जोडून घ्यायच्या आहे कागदपत्रे, ते तुम्ही घेऊ शकता. आणि त्या व्यक्तीकडनं डॉक्युमेंट प्राप्त झाल्यानंतर त्याला प्रमाणपत्र इश्यू करू शकता. हे बघा पद्धतीने असा विवाह नोंदणी प्रमाणपत्र अर्ज आहे. नाव आले त्याचं, कुठले डॉक्युमेंट्स आहे हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लक्षात येईल. या गोष्टी तुम्हाला सहज सोप्या तुम्हाला त्या व्यक्तीला सांगता येईल की बाबा अशा अशा पद्धतीचे डॉक्युमेंट आल्यानंतर मी विवाहाचं प्रमाणपत्र तुम्हाला देऊ शकतो. तर आता हे प्रमाणपत्र समजा त्याने सर्व डॉक्युमेंट सादर केले असं गृहीत धरूया. आणि आता तुम्हाला इथे हे प्रमाणपत्र तयार करायचं आहे. इथं पूर्ण तुम्हाला या ठिकाणी गोष्टी भरायच्या आहेत, जसं की हजबंडचं मी आता पूर्ण जनरेट करून दाखवणार नाही तुम्हाला. हजबंडचं फुल नेम इन मराठी आहे. तुम्हाला तिथं मराठी टाईप करायचं की इंग्लिशमध्ये टाईप करायचं हे सुद्धा या ठिकाणी आपण तुम्हाला येथे दिलेलं आहे. बघा शेवटी तुम्हाला हजबंड फुल नेम मराठी, हजबंड फुल नेम इंग्लिश, हजबंड फुल ॲड्रेस मराठी, हजबंड फुल ॲड्रेस इंग्लिश, वाईफचं नेम मराठी इंग्लिश वगैरे, ॲड्रेस वगैरे, हजबंडचा आधार नंबर वगैरे, ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्वचे सर्व तुम्हाला या ठिकाणी प्लेस होल्डरमध्ये काय त्या ठिकाणी टाकायचं आहे ते तुम्हाला उपलब्ध करून दिलं आहे. बाकी सिस्टीममध्ये जेवढा डेटा आहे तेवढा आपण तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे. याच्या व्यतिरिक्त जो काही डेटा लागेल तो मात्र तुम्ही इथं मॅन्युअली टाकायचा आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही इथं सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह म्हटल्यानंतर तुमचं प्रमाणपत्र या ठिकाणी जनरेट व्हायला सुरुवात होईल. आता या ठिकाणी मी काहीतरी डमी डेटा टाकतोय. ठिकाणी ABC, त्याच्यानंतर इथं ॲड्रेस पुन्हा इंग्लिशमध्ये, त्याच्यानंतर आधार नंबर असेल समजा 1 2 3 4 5 6 7, वाईफचा आधार नंबर असेल समजा, तुम्ही अशा पद्धतीने टाकू शकता. त्याच्यानंतर मॅरेज डेट आहे समजा इथं 12 समजा 2 असेल, 2020 असेल. मॅरेज व्हेन्यू इन मराठी म्हणजे विवाहाचं स्थळ समजा स्वागत मंगल कार्यालय करूया. स्वागत मंगल कार्यालय. ओके. त्याच्यानंतर खाली तेच नाव इंग्लिशमध्ये, स्वागत मंगल कार्यालय, जे तुमच्याकडे असेल लागू ते. ते लग्न, आता जे ते मंगल कार्यालय नेमकी कोणत्या गावात आहे समजा, इथं ते मी पुन्हा अ, नाशिक करतो जरा, ठीक आहे. सिन्नर म्हणतोय इथं. सॉरी, सिन्नर पण नाही म्हणता येणार इथं, मी माझ्याच गाव टाकतो समजा इथं. प्रेमवाडीमध्ये झालं असं म्हणूया आपण.
प्रेमवाडी मॅरेज व्हिलेज इन इंग्लिश. समजा इथं प्रेमवाडी इंग्लिशमध्ये घेतलं मी. त्याच्यानंतर तालुका. तालुका या ठिकाणी आता मराठीत घ्यायचा आहे. अकोले. पुन्हा इथं इंग्लिशमध्ये अकोले. डिस्ट्रिक्ट घ्यायचा आहे मराठीमध्ये अहिल्यानगर. त्याच्यानंतर तेच इंग्लिशमध्ये पण घ्यायचं आहे. आणि तुम्ही एक बघू शकता, जर जसं जसं आपण टाईप करतोय ना तसं तसं इकडे तुमचं ऑटोमॅटिक गोष्ट भरत चालतात. मॅरेज डेट इन मॅरेज स्टेट इन मराठी म्हणजे तुम्ही ते लग्न कुठल्या राज्यात झालेलं आहे. बऱ्याच वेळेला परिस्थिती अशी असते की दुसऱ्या राज्यात देखील लग्न होऊन ते आपल्याला त्याची नोंद करावी लागते. त्याच्यानंतर खाली इथं असेल तर व्हॅल्यूम म्हणजे तुमचा काही विवाह नोंदीचा काही रजिस्टर आहे, ते रजिस्टर किती नंबरचं आहे, समजा 2 नंबरचं आहे. त्या रजिस्टरवर किती सिरियल नंबर आहे, समजा इथं 15 सिरियल नंबर आहे. रजिस्ट्रेशन डेट आहे, समजा मी आजचीच डेट टाकतो, समजा 2025. आणि सर्टिफिकेट नंबर जर तुमच्या रजिस्ट्रेशननुसार जर काही सर्टिफिकेट नंबर जर वेगळा असेल तर तुम्ही तर टाकू शकता, समजा 15 नंबरचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्ही इथं भरून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथं सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुमचा डाटा सेव्ह होईल. पुन्हा प्रिंट अँड प्रोसीड करायचं आहे. त्याची काही फीज वगैरे असेल ती घ्यायची आहे आणि ते सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह म्हटल्यानंतर तुमचं ते प्रमाणपत्र जनरेट व्हायला सुरुवात होईल आणि जनरेट झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं ते प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी तुमच्याकडे उपलब्ध होईल. एकदम शासकीय नमुन्यामध्ये राजमुद्रा वगैरे सगळ्या गोष्टी प्रॉपर आपण या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत. तुम्हाला इथं मी थोडंसं व्ह्यू करतोय तो, म्हणजे अजून चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल. हे बघा या ठिकाणी तिचं नाव मराठीमध्ये आलेलं आहे, इंग्लिशमध्ये आलं आहे. आता शासनाचे पण ॲप्लिकेशन आहे, पण त्याच्यामध्ये आधार नंबर येत नाही. त्याच्यामुळे ते आधार सेंटरवर रिजेक्ट केले जातात. त्याच्यानंतर काही असे जे काही प्रमाणपत्र आहे, ज्याच्यामध्ये 2 लँग्वेजमध्ये प्रमाणपत्र जनरेट होत नाही, त्याच्यामुळे ते रिजेक्ट केले जातात आणि मग ते आधारवर नाव वगैरे चेंज होतं आणि त्या लोकांना प्रॉब्लेम येतो. तर आपल्या याच्यामध्ये मात्र या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपर या ठिकाणी मिळत आहेत, जेणेकरून प्रमाणपत्र जनरेट केल्यानंतर एकदम मराठी असेल, इंग्लिशमध्ये असेल, प्रॉपर आधार नंबर असेल, त्यांचे फोटोज वगैरे तुम्ही वरती इथं पेस्ट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही इथं विवाह नोंदणी प्रमाणपत्र जनरेट करू शकता. तर या ठिकाणी आपण आता सर्व प्रकारचे प्रमाणपत्र आपण या ठिकाणी इथं बघितलेले आहेत. प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला काही रिपोर्ट जनरेट करायचा असेल तर डॅशबोर्डवरती रिपोर्ट तुमचा ऑटोमॅटिक जनरेट होतो. हे बघा, सर्टिफिकेट होल्डर म्हणजे किती लोकांना तुम्ही आतापर्यंत जर प्रमाणपत्र दिलं त्यांचं नाव या ठिकाणी दिसते बघा. या ठिकाणी आपण एक कुक्कुटपालनाचं प्रमाणपत्र काढलं, विधवा असल्याचं प्रमाणपत्र काढलं, शौचालयाचं काढलं, त्याच्यानंतर जन्म नोंद काढलं आणि विवाहाचं काढलं. ते 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 ॲप्लिकेशन डेट कधी आली होती, कुणी केलं होतं ॲप्लिकेशन, त्याच्यावर काही सर्टिफिकेट इश्यू केलंय का, त्याचं ॲप्लिकेशनची समजा त्या प्रमाणपत्राची काही कॅटेगरी आहे का, ती पण इथं दिसते. स्टेटस दिसते इश्यू आणि ॲप्लिकेशन स्टेटस देखील तुम्हाला या ठिकाणी दिसतात. या ठिकाणी भरपूर प्रमाणपत्र आहे समजा. जवळजवळ आता वर्षभरामध्ये तुमचे प्रमाणपत्र 300-400 होऊ शकतात. मग तुम्हाला काही सर्च जर करायचं असेल तर इथं सर्टिफिकेटच्या नावानुसार सर्च करू शकता, ॲप्लिकंटच्या नावानुसार सर्च करू शकता किंवा कॅटेगरीनुसार सर्च करू शकता. याचा तुम्हाला रिपोर्ट जर हवा असेल, तुम्ही ते PDF मध्ये एक्सेलमध्ये याचा रिपोर्ट सुद्धा जनरेट करू शकता. तुम्हाला जर ऑल रिपोर्ट म्हटले तर ऑल येईल. तुम्हाला असं वाटलं की फक्त पेंडिंग सर्टिफिकेट कोण आहे त्यांचाच रिपोर्ट मला बघायचा ते येईल. तुम्हाला वाटतं होल्डर्स कोण आहे ते त्याचा येईल समजा इथं रिपोर्ट. म्हणजे ॲप्लिकंट होल्डर म्हणतो आपण त्याला ते. त्याच्यानंतर इश्यू असेल तर जेवढे काही प्रमाणपत्र इश्यू केले तेच रिपोर्ट तुम्हाला बघायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने फिल्टर लावून तुम्ही ते बघू शकता. ना की ऑल असेल तर सगळ्याच रिपोर्ट तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तर अशा पद्धतीने एक बेसिक स्वरूपामध्ये आपल्या सर्टिफिकेटच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी माहिती तुम्हाला बेसिक आणि ॲडव्हान्स सगळ्याच गोष्टीची माहिती तुम्हाला या ठिकाणी देता येईल. तुम्हाला अजून एक गोष्ट मला सांगायची की याच्या रिलेटेड जे काही अकाउंटिंग आहे ते अकाउंटिंग सुद्धा ऑटोमॅटिक होतं. तुम्ही जर फीज वगैरे घेतली त्याची नंबर 7ची पावती ही सुद्धा ऑटोमॅटिक जनरेट होते. आपण ती पण बघूया. या ठिकाणी 7 नंबरवरती जर आलात, आता समजा या ठिकाणी इथं सगळंच केलं आपण, समजा इथं जनरेट रिपोर्ट जर केला तर 10 रेकॉर्ड फाउंड आहे. 10 रेकॉर्ड फाउंड म्हणजे आतापर्यंत 10 नंबरच्या 7 पावत्या आहेत, त्या 7 नंबरच्या 10 पावत्या एकूण जनरेट झालेल्या आहेत. मग त्याचा रेकॉर्ड सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर अशा पद्धतीने बघा तुम्हाला तर या ठिकाणी गाळा भाडे आहेत वगैरे वगैरे या ठिकाणी दिलेलं आहे. अशा पद्धतीने तुमच्या पावत्या जनरेट होतील. बघा या ठिकाणी प्रमाणपत्र आले बघा. लीला सुरेश शेट्टी असेल, ₹20 घेतले आपण. लीला सुरेश शेट्टी ₹20 डबल पावतीमध्ये घेतलं म्हणून ते डबल पावती दिसते बघा. राजेंद्र शेट्टी म्हणजे 7 नंबरच्या पावत्या सुद्धा तुमच्या ऑटोमॅटिक जनरेट झाल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बाब म्हणजे तुमचं जे काही 5 क वगैरे असेल किंवा 5 नंबर असेल, 6 नंबर असेल, या ठिकाणी सुद्धा या प्रमाणपत्राची फीज याची एंट्री ऑटोमॅटिक झालेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. समजा ग्रामनिधीवर आपण ते घेतोय. आजच्याच डेटचा आपण घेऊया, समजा 1 तारखेचंच घेऊया आणि इथं जनरेट रिपोर्ट म्हणूया. हे बघा या ठिकाणी तुमचे 5 कला सुद्धा ऑटोमॅटिक आलेलं आहे. प्रमाणपत्र फी प्रमाणपत्र येतं. एका प्रमाणपत्र आपण झिरो केलं होतं म्हणजे झिरो आलेलं आहे. बाकी सर्व गोष्टी तुम्हाला प्रमाणपत्र एकूण फीज वगैरे या सगळ्या सर्वच्या सर्व गोष्टी आपण या अकाउंटिंग पूर्णपणे ऑनलाईन केलेलं आहे.
त्यामुळं असं एकही गोष्ट नाही की किंवा कर्मचाऱ्यांनी प्रमाणपत्र दिलेत आणि त्याची फीज घेतली नाही, तर अशा गोष्टी तुम्हाला जर आढळल्या तर तुम्ही त्या कर्मचाऱ्याला त्याचा जाब विचारू शकता. तेवढीच फी त्याने घेतलेली ती बँकेमध्ये गेली का हे तुम्ही त्याला विचारू शकता. तर अशा एकदम ऑटोमॅटिक पद्धतीने आपण या गोष्टी केलेल्या आहेत. मी आता फक्त तुम्हाला प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये जर कोणाला काही शंका असेल तर मी फक्त प्रत्येकाला एक अनम्यूट करायची संधी देतो. तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. पुढचा जो आपला पॉईंट आहे, ज्याच्यामध्ये आता बघितलं आपण, याच्यामध्ये काय बघितलं, सर्टिफिकेट टाईप बघितले आपण, ॲप्लिकेशन कसं करायचं ते बघितलं आपण, त्याच्यानंतर सर्टिफिकेट जनरेट कसं करायचं ते आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आता आहे रिपोर्ट. रिपोर्टसुद्धा आपण बघितलेला आहे. आता याच्यानंतर आहे ए आय मीटिंग्स, जे तुम्हाला आता मला ए आयचा आपण ॲप्लिकेशनमध्ये जो काही जबरदस्त वापर केला आहे त्याचा वापर करून आपण ए आय चा वापर करून आपण प्रोसिडिंग कसं असेल जनरेट करता येईल किंवा त्याचे जे काही मीटिंग नोटीस असेल त्या कशा पद्धतीने आपण कीबोर्डला कुठल्या हात प्रकारचं न लावता न टाईप करता आपण जनरेट कसे करू शकतो ते आपण आता बघूया. त्याच्यामध्ये समजा तुम्हाला सब्जेक्ट कसा ॲड करायचा, मीटिंगची नोटीस कशी तयार करायची, त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, एखादी मीटिंग आपण जर शेड्यूल केली असेल तर तिचं ती तहकूब झाली, कंप्लीट झाली, तर त्या पुढे काय प्रोसेस करायची आहे, त्या मीटिंगला जे कोणी उपस्थित असेल त्यांची अटेंडन्स वगैरे कशी घ्यायची आहे, ग्रामसभा सोडून मासिक सभेची वगैरे बोलतोय मी, आणि त्या मीटिंगचं प्रोसिडिंग कसं लिहायचं आहे ते आपण आता बघूया. तर या ठिकाणी तुम्हाला इथं ॲप्लिकेशन लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मीटिंग्जवरती यायचं आहे. मीटिंग्जवरती आल्यानंतर तुम्हाला असे जवळजवळ 6 वरती ऑप्शन तुम्हाला दिसतील: ॲड सब्जेक्ट, क्रिएट मीटिंग, मॅनेज मीटिंग, अटेंडन्स आणि चेअरपर्सन, मिनिट्स ऑफ मीटिंग आणि मंथली मीटिंग अटेंडन्स रिपोर्ट. तर या गोष्टी एक एक आपण समजून घेऊया. ॲड सब्जेक्ट म्हणजे काय, की ग्रामपंचायतीला ग्रामसभा असेल, मासिक सभा असेल किंवा काय म्हणतो आपण महिला सभा असेल, प्रत्येक मीटिंगसाठी ग्रामसभा रिपीट होत असते, त्याला नेहमीचेच विषय रिपीट होत असतात. मासिक सभेला तर 5 ते 6 विषय ऑटोमॅटिक रिपीटच असतात, त्यात काही बदल करायची गरज नसते. महिला सभेला सुद्धा ते सेम आहे. तर मग असे जे काही कॉमन कॉमन जे विषय आहे जे तुमच्या प्रत्येक मिटिंगला सारखेच असतात, ते विषय तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी टाईप करून घ्यायचे आहे. जसं की आता या ठिकाणी मी तर मंथली मीटिंगमध्ये मी ऑलरेडी सगळे विषय टाईप करून घेतलेले आहेत. जसं की मला मागील सभेचे विषय, इतिवृत्त वाचून कायम करणे हा प्रत्येक मिटिंगला विषय लागतो. जमा खर्चाचा विषय प्रत्येक मीटिंगला लागतो. जन्ममृत्यूचा विषय प्रत्येक मीटिंगला लागतो. शासकीय परिपत्रक, सर्व प्रकारचे अर्ज याच्यावर चर्चा करून निर्णय घेणे, दरपत्रक मंजूर करणे, अध्यक्ष यांच्या परवानगीने ऐनवेळी विषयावर चर्चा करणे, प्रशासकीय मान्यता देणे, परिपत्रक वाचन करणे किंवा इतर जे काय असेल ते, असे तुम्ही मासिक मीटिंगचं इथं कॅटेगरी सिलेक्ट करायचे आहे आणि ते विषय इथं ॲड करायचे आहे. तुम्ही इतर पण करू शकता, जसं की ग्रामसभा आहे तर ग्रामसभेमध्ये समजा इथं मागील सभेची इथं वाचून करणे, 26-27 आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रकास मंजूर करणे. तुमच्या आता ही डेमो घेतलेला आहे मी. तुमच्या ग्रामपंचायतीच्या रिलेटेड जे काही विषय असेल ते सर्वचे सर्व विषय तुम्ही या ठिकाणी इथं ॲड करू शकता. ॲड करण्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे. तुम्हाला इथे ॲड सब्जेक्टवर यायचं आहे. सब्जेक्टवर आल्यानंतर तुम्हाला मीटिंगचा टाईप निवडायचा आहे. तुम्ही कोणत्या मीटिंगसाठी हे विषय ॲड करताय, जेणेकरून त्या टाईपचीच मीटिंग सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या नोटीस तयार करण्यासाठी तो विषय त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. जसं की आता मी ग्रामसभा घेतोय. आता इथं आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला सध्या 26-27 या वर्षाचं 15 वित्त आराखडा तयार करण्याचा विषय घेण्यात आलेला आहे. तर आपण तो विषय घेऊया. तो विषय असा घेऊया की सन 2026 ते 27 या आर्थिक वर्षासाठी वार्षिक कृती आराखडा तयार करण्याबाबत. त्यासाठी मला मी कुठेही कीबोर्डला हात न लावता तुम्हाला तो आपण एआयचा वापर करून कशा पद्धतीने टाईप करायचं ते आता बघूया. त्यासाठी तुम्हाला इथे माईकचं चिन्ह दिसेल, यावर क्लिक करायचं आहे आणि तुमचा विषय तो ऑटोमॅटिक टाईप होईल, जसं मी आता करतोय बघा. सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी वार्षिक कृती आराखडा तयार करण्याबाबत. वार्षिक कृती आराखडा तयार करणे बाबत. सेव्ह म्हटलं. आला विषय. 26-27 या आर्थिक वर्षासाठी वार्षिक कृती आराखडा तयार करण्याबाबत. कुठेही कीबोर्डला हात लावलेला नाहीये. असे तुम्ही वन बाय वन जे तुम्हाला काही विषय लागतात ते सर्वचे सर्व तुम्ही टाईप करू घेऊ शकतात. आता या ठिकाणी जे काही विषय तुम्ही ऍड केलेले आहे, तुम्ही तर महिला महिला मीटिंगच्या बाबतीत सुद्धा करू शकता. जसं की वुमन मीटिंग असेल समजा, मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, हा एक विषय झाला. दुसरा एक घेऊया आपण. गाव पातळीवर स्थापन बचत गटाच्या कामकाजाचा आढावा घेणे. पुढचा घेऊया आपण अजून एक. ग्रामसंघ कार्यालयाचा ग्रामसंघ कामकाजाचा आढावा घेणे. जे काही चुकीत झालं असेल ते तुम्ही इथं डिलीट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ते विषय टाईप करू शकता. आता हे जे काही विषय तुम्ही टाईप करत आहात याचा आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या मीटिंगचा जो विषयाचा वापर करून आपल्याला मीटिंग क्रिएट करायची आहे. मग त्यासाठी क्रिएट मीटिंगवर यायचं आहे.
क्रिएट मीटिंगवर आल्यानंतर तुम्हाला इथं मीटिंगचं टायटल, जनरली टायटल आपण अशाच पद्धतीने लिहितो की ती मीटिंग कोणत्या महिन्यातली आहे, जेणेकरून उद्या आपल्याला जर रिपोर्ट काढायचा ठरला तर आपल्याला ते लक्ष द्यायला पाहिजे. आता मी काय करतो तिथं डिसेंबरची मीटिंग करतो. डिसेंबर समजा मला 25 डिसेंबरला मला मीटिंग घ्यायची आहे. मग इथं मी काय करतो डिसेंबर 2025 असं करतो. मग डेट, मीटिंगची डेट काय आहे, समजा आपण 6 तारखेची डेट आपण करूया. टायमिंग काय आहे, समजा टायमिंग 10चा ठेवला मी आणि AM केलं सकाळचं टायमिंग. मीटिंगचं ठिकाण काय आहे, समजा ग्रामपंचायत कार्यालय असेल, ग्रामपंचायत कार्यालय. ओके. मीटिंगचं डिस्क्रिप्शन जर तुम्हाला वाटलं काही टाकायचं टाकू शकता, अन्यथा तुम्ही इथं डॅश करू शकता. आता ते काय सब्जेक्ट तुम्हाला ऍड करायचे आहे. मग सब्जेक्ट ऍड करताना ही मीटिंग कशासाठी घेतोय आपण, मासिक मीटिंग घेतोय आपण. मग मासिक मीटिंगसाठी जे विषय तुम्हाला इथे ऑटोमॅटिक दिसतील, जे तुम्ही इथं ऑलरेडी ऍड केले असतील. तुम्हाला वाटलं ही ग्रामसभा आहे, तुम्ही ग्रामसभेचे विषय जे तुम्ही ऍड केले ते ऑटोमॅटिक दिसतील. तुम्हाला असं वाटलं की इथं महिला सभा आहे, महिला सभेचे सुद्धा तिथे विषय ऑटोमॅटिक दिसतील. भविष्यामध्ये आपण जे काही गाव पातळीवर कमिट्या असतात त्या कमिट्यांचं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला प्रोसेस घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. या ठिकाणी आता मी मासिक मीटिंग घेतोय आणि मासिक मीटिंगला मग आता मला जे काही तुम्ही सब्जेक्ट वन टाइम ऍड केले होते त्या सब्जेक्ट पैकी कोणते विषय तुम्हाला घ्यायचे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी ऍड करायचं आहे. जसं की मला मागील सभेची इतिवृत्त वाचून कायम करणे हा लागतोय, जमा खर्चाच्या बाबतीत लागतोय, जन्म नोंदीच्या बाबतीत लागतोय, त्याच्यानंतर अर्जाच्या बाबतीमधला लागतोय, साहित्य खर्चाची काही गरज नाही मला, त्याच्यानंतर मला ते शासकीय परिपत्रकाचे वाचन लागतंय, बाकी अध्यक्षाच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर हे एवढे मला 6 विषय लागतात आणि मी इथं सेव्ह करतो. सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा मीटिंगचं टायटल तुम्हाला या ठिकाणी दिसेल, टायमिंग वगैरे दिसेल आणि या ठिकाणी तुम्ही सेव्ह आणि जनरेट तुम्हाला करण्यासाठी ऑप्शन येईल. बाकी या ठिकाणी सुद्धा तुम्ही इथं बघू शकता, इथं कॉमा करून सर्व विषय तुम्हाला या ठिकाणी आपण दिलेले आहेत आणि इथं सेव्ह आणि जनरेट केलं की तुमचा मासिक मीटिंगचा जो काही नोटीस आहे, अजेंडा म्हणू आपण त्याला, तो ऑटोमॅटिक तयार होईल. ते वरती ग्रामपंचायत कार्यालयाचं नाव येईल तुमचं, कधी डेट येईल त्याची, आजचा अजेंडा काढला म्हणून आजची डेट येईल. तुम्हाला असं वाटलं की डेटची चेंज करायची आहे, तुम्ही इथं चेंज करू शकता. त्याच्यानंतर मीटिंगची तारीख येईल, किती वाजता आहे, ठिकाण वगैरे आणि ते मीटिंगचे विषय येतील. तुम्ही इथं सेव्ह करून ती मीटिंग नोटीस प्रिंट करून सही घेऊन वाटू शकता. आता ही मी काही इथं सेव्ह करत नाहीये, मी तर कॅन्सल करतोय. आता मीटिंग नोटीस तुम्ही काढली म्हणजे ती मीटिंग कुठल्या तरी अ, दिवशी, ज्या दिवशी तुम्ही नियोजित केली आहे त्या दिवशी ती होणारच आहे. मग आता असं इमेजिन करूया की ही मीटिंग झाली आहे. ओके. आता या ठिकाणी आपण डिसेंबर 2025 आपण केलं होतं. ती मीटिंग पुन्हा तुम्ही एडिट करू शकता. तुम्हाला असं वाटलं की ती मीटिंग तहकूब झाली, तर तहकूबसाठी तुम्ही इथं स्टेटस शेड्यूल वगैरे करू शकता. तुम्हाला असं वाटलं मीटिंगमध्ये एखादा विषय मला ना राहिला ॲड करायचा वगैरे, अजेंडा काढताना एखादे सरपंच म्हणले की भाऊसाहेब हा विषय तुम्ही घेतलाच नाही, तो परत विषय ॲड करा. पुन्हा तुम्ही ॲड सब्जेक्ट द्यायचे, तो विषय तिथं तुम्ही व्हॉइस टायपिंगने ॲड करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला असं वाटलं की मला दरपत्रकाचा विषय घ्यायचा आहे, तर मी पुन्हा इथे या ठिकाणी तो सेव्ह करू शकतो आणि त्याचा नव्याने अजेंडा त्याचा तयार करू शकतो. बाकी तुम्हाला असं वाटलं मला पुन्हा डेट बदलायची आहे, टायमिंग बदलायचं आहे, ठिकाण बदलायचं, तुम्ही इथं सगळं काही करू शकतात. या ठिकाणी तुम्ही पुन्हा सेव्ह करतोय, पुन्हा इथं अजेंडाचा विषय ऑटोमॅटिक खाली आलेला आहे. आता या ठिकाणी एक प्रॉब्लेम असा येतो की आपण जे काही नवीन विषय ऍड करतो ना ते वरती यायला पाहिजे, त्याचा सिक्वेन्स आपल्याला चेंज करता आला पाहिजे, तो या ठिकाणी येत नाही. तर आपण ते एक ऑप्शन आपण तुम्हाला भविष्यामध्ये तो देणार आहात, जेणेकरून तुम्हाला ते विषय खालीवर करता येतील. तर या ठिकाणी मी इथं पुन्हा येतो आणि या ठिकाणी आता अटेंडन्स आणि पर्सन. आता ऍक्च्युली तुमची मीटिंग झालेली किंवा मीटिंग होते, आज समजा मीटिंग होणार आहे असं गृहीत धरा तुम्ही. मग कोणती मीटिंग होते, तर मासिक सभा होते. जनरली अटेंडन्स वगैरे जे आहे आपण मासिक सभेलाच घेतो, बाकी इतर गोष्टीला आपण ते घेतले नाहीये. मीटिंग टायटल तुम्हाला निवडायचं आहे, जे काही तुम्ही मासिक मीटिंग तुम्ही तयार केलं आहे त्याचं टायटल निवडायचं आहे. बघा या ठिकाणी आपण डिसेंबर 25 आणि इथं त्याची तारीख पण आलेली आहे. तर इथं तारीख क्लिक करायचं आहे आणि मग तुम्ही जे काही कार्यकारी मंडळ बेसिक डिटेलमध्ये ॲड करायचं होतं ते कार्यकारी मंडळ ॲड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्याचे नाव ऑटोमॅटिक दिसतात. ते कुठून करू शकता तुम्ही, या ठिकाणी तर बेसिक डिटेलवरती यायचं आहे, इथं स्टाफ इन्फोमध्ये यायचं आहे आणि त्या ठिकाणी कमिटीमध्ये यायचं आहे. जसं मी तुम्हाला 1 नंबरच्या सेशनमध्ये सांगितलेलं होतं की ग्रामपंचायत रजिस्ट्रेशन केल्यानंतर काय काय गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत ज्या पहिल्यांदा भरणं गरजेचं आहे, तर त्याच्यामध्ये हे कार्यकारी मंडळ सुद्धा भरणं गरजेचं आहे. जसं की या कार्यकारी मंडळामध्ये तुम्ही तर मॅनेज मेंबरवरती जर गेलात तर सर्व जे काय आपले ग्रामपंचायत सदस्य असतात, सरपंच उपसरपंच यांची माहिती या ठिकाणी भरलेली आहे आणि तीच माहिती या ठिकाणी आपण इथं मीटिंग्सला घेतलेली आहे. तर या ठिकाणी बघा अटेंडन्सवरती आपण पुन्हा निवडूया, मासिक सभा निवडूया, कोणती मासिक होते ती आपण घेऊया आणि या ठिकाणी तुमची अटेंडन्स या ठिकाणी घेऊ शकता. मग सरपंच उपस्थित होते तर असं तर ते अध्यक्ष तेच होते का, तर तेच करू शकता तुम्ही. समजा ही व्यक्ती उपस्थित होती, ही व्यक्ती उपस्थित होती, ही व्यक्ती होती, ही व्यक्ती होती, ही व्यक्ती होती आणि बाकी सगळे अनुपस्थित होते असं गृहीत धरूया आणि मग इथं तुम्ही त्यांची अटेंडन्स सेव्ह अँड जनरेट करू शकता. आता याच्यामध्ये काही काही लोकांचा प्रश्न असा येईल की सर मीटिंग सुरू झाली आणि 2 तासांनी एखादा सदस्य आला मग काय करायचं, तर त्यावेळेस मीटिंग झाल्यानंतरच तुम्ही हे जनरली
अटेंडन्स रिपोर्ट हा जनरेट करा. इथे सेव्ह अँड जनरेट करायचा आहे. जनरेट झाल्यानंतर तुम्हाला त्या लोकांच्या सह्या घेण्यासाठी सिस्टीम तुम्हाला ते शासकीय नमुन्यामध्ये जे काही फॉर्मॅट आहे उपस्थितीबाबतचा तो तुम्हाला उपलब्ध करून देईल. तुम्ही त्याची प्रिंट घेऊ शकता आणि त्यांच्या सह्या घेऊ शकता. आता मी ते या ठिकाणी कॅन्सल करतोय आणि इथं व्ह्यू मंथली अटेंडन्स रिपोर्ट. आता काय होईल, एक तुम्ही मासिक मिटिंगचा अटेंडन्स तुम्ही इथं नोंदवू शकता. मात्र जे काही तुमच्या इथून पाठीमागे जे काही मासिक मीटिंग वगैरे झाले असेल त्याची जर अटेंडन्स तुम्हाला जर पाहिजे असेल, तुम्ही इथं व्ह्यू मंथली मीटिंग अटेंडन्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जसं की समजा मला सप्टेंबरच्या मीटिंगला कोण उपस्थित होतं कोण नाही तुम्ही इथं बघू शकता. जे जे टिक मार्क आहे ते या ठिकाणी उपस्थित होते. समजा ऑक्टोबरची मीटिंग आहे, या ठिकाणी बघा हे हे ज्यांच्या पुढे टिक मार्क आहे ते उपस्थित होते, ज्यांच्या पुढे टिक मार्क नाही ते अनुपस्थित आहे. अशा पद्धतीने तुम्ही ते अटेंडन्स तुम्ही जनरेट करू शकता. आता या ठिकाणी मीटिंग अटेंडन्स आपण नोंदवलेली आहे. आता या ठिकाणी पुन्हा आपण बघूया डिसेंबरला कोण उपस्थित होतं. आपण इथं पुन्हा फ्रीज करूया, ती आपण सेव्ह केली नव्हती ऍक्च्युली. या ठिकाणी मी पुन्हा सेव्ह करतोय आणि इथं सेव्ह अँड जनरेट. आता ही फ्री ऑलरेडी तुम्ही प्रेझेंटी लावलेली आहे त्याच्यामुळे सिस्टीम घेत नाहीये. आता ही तुम्हाला कधी दिसेल, हे बघा या ठिकाणी दिसेल बघा आधी बघा ऑक्टोबर 25 15 10 घेतली आपण या ठिकाणी इथं. ज्यावेळेस तुम्ही इथं या ठिकाणी प्रोसिडिंग वगैरे तयार करा त्यावेळेस हे तुम्हाला मात्र एकत्रित दिसेल. या ठिकाणी तर मिनिट्स ऑफ मीटिंग यायचं आहे. आता तुम्हाला ऍक्च्युली तुमची मीटिंग झालेली आहे, आता तुम्हाला त्याचं प्रोसिडिंग लिहायचं आहे. तर मग मिनिट्स ऑफ मीटिंग वरती यायचं आहे. मीटिंगचं टायटल सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला कोणत्या मीटिंगचं तुम्हाला प्रोसिडिंग लिहायचं आहे. आता मी सध्या ही टाईप केलेली होती म्हणून यावर लिहिलं आहे. अशा पद्धतीने 7 विषय आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही पुन्हा याचं सिक्वेन्स चेंज करू शकता. आता आपण ही मीटिंग नव्हती घेतली, आपण वेगळी मीटिंग घेतलेली होती. एक मिनिट, आपण ती आली की नाही बघूया. डिसेंबर 25 घेतली ती, येस ओके. अशा पद्धतीचे विषय तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आता तुम्हाला वाटलं मला याचं टायटल चेंज करायचं तुम्ही तर करू शकता. मागील सभेचा विषय आपण वरती घेऊया समजा. ओके, या ठिकाणी वरती घेतला, जनरली तो विषय वरती असतो. तुम्ही अशा पद्धतीने त्याचा सिक्वेन्स देखील चेंज करू शकता, जे तुम्हाला योग्य वाटेल ते. आणि तर सेव्ह सिक्वेन्स म्हणायचं आहे, तो सिक्वेन्स चेंज होईल. आणि या ठिकाणी आता तुम्हाला असं वाटलं की मला आता इतिवृत्त लिहायला सुरुवात करायची आहे, तर मग तुम्ही कशी करू शकता, इथं प्रोसिडिंगवरती क्लिक करा. तुम्हाला इथं स्टार्ट टायपिंग, रिझ्यूम आणि क्लिअर डाटा अशा 2 प्रकारचे ऑप्शन तुम्हाला 3 प्रकारचे ऑप्शन तुम्हाला दिसतील. स्टार्ट टायपिंग केलं की तुम्ही त्याचा माईक ऑन होतो आणि तुम्ही जे काही बोलाल ते ऑटोमॅटिक टायपिंग व्हायला सुरुवात होते. तुम्हाला असं वाटलं की टायपिंग झालेलं चुकीचं आहे, मला खोडायचं आहे, तुम्ही तर क्लिअर डेटा करू शकता. तर आपण आता लाईव्ह बघूया. आता या ठिकाणी मी विषय टायपिंग करायला सुरुवात करतोय. सदर विषयाबाबत आजच्या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. माननीय सचिव यांनी मागील सभेचे इतिवृत्त उपस्थित सर्व सदस्य यांना विषयनिहाय ठरावनिहाय वाचून दाखविले. यावर उपस्थित सदस्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. चर्चेअंती अ, मागील सभेचे झालेले विषय झालेले ठराव हे योग्य व बरोबर असल्याने संपूर्ण इतिवृत्त कायम करण्यास आजची सभा सर्वानुमते संमती देत आहे. सूचक अनुमोदक. तर अशा पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी करू शकता. आता या ठिकाणी टायपिंग आपण बंद करूया. सेव्ह. अशा पद्धतीने तुमचं एकच मोजून फक्त 10 ते 10 एक सेकंदामध्ये तुमचा एक विषय तुमचा लिहून झालेला आहे. ग्रामपंचायत अधिकारी जर या मिटिंगला जर जॉईन होत असेल तर त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एक जर मासिक सभा तुमची लिहायची असेल किंवा ग्रामसभा लिहायची असेल तर मात्र तुम्हाला मासिक सभा लिहिण्यासाठी तुमचे जर 2.5 3 तास 4 तास जातात कधी कधी, आणि ग्रामसभा लिहायची असेल तर जवळजवळ 10 15 दिवस तुमचे निघून जातात तरी ते प्रोसेसिंग तुमचं कंप्लीट होत नाही. मात्र अशा पद्धतीचा आपण बदलत्या काळानुसार टेक्नॉलॉजीचा जर वापर केला तर निश्चितपणे आपण आपलं कामकाज हे सोपं करू शकतो, कमी वेळात करू शकतो आणि अचूक करू शकतो आणि सिस्टमॅटिक करू शकतो. जसं की सब्जेक्ट ॲड करणे असेल, नोटीस तयार करणं असेल, त्याची अटेंडन्स घेणं असेल किंवा प्रोसिडिंग लिहिणं असेल, तर अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करता येतील. तर तुम्हाला जसं वाटलं की आता प्रत्येक विषय तुम्ही टाईप केल्यानंतर तुम्ही तर सेव्ह अँड जनरेट म्हणायचं आहे आणि अशा अशा पद्धतीने तुमचं हे प्रोसिडिंग शासकीय नमुन्यामध्ये तयार होईल. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे हा. आपल्या बऱ्याच वेळेला एखादे वरिष्ठ अधिकारी आपली जेव्हा ग्रामपंचायत तपासणी करायला येतात त्यावेळेस शेरा मारतात की शासकीय नमुन्यामध्ये तुमचं मासिक सभा प्रोसिडिंग लिहिलेलं नाहीये. तर अशा गोष्टी टाळण्यासाठी मात्र तुम्ही याचा वापर तुम्हाला निश्चितपणे होईल. आता एकच ठराव आपण टाईप केला म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने दिसतं. बाकीचे सुद्धा विषय तुम्ही अशा पद्धतीने टाईप करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला आजच्या आपल्या सेशनमध्ये तुम्हाला एक एक पॉईंट राहिलेला आहे
की शेवटचा मंथली मीटिंग अटेंडन्स रिपोर्ट. की आपल्याकडे जे काही कार्यकारी मंडळाचे आपण जे काही उपस्थिती घेतो, जे काही सदस्य वगैरे असतात, त्यांचं तुम्हाला जर 12 महिन्याचा रिपोर्ट जर लागत असेल एकाच ठिकाणी, ज्याला आपण मासिक सभा कॅलेंडर म्हणतो आपण, तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी इथं जनरेट करू शकता. यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी फक्त एखाद्या मीटिंगमध्ये जर एखाद्या महिन्यामध्ये डबल मीटिंग झाल्या असेल तर आपण एकच लेटेस्ट मीटिंग आपण कन्सिडर करतो, बाकीच्या मीटिंगच्या आपण इथे अटेंडन्स घेत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या सदस्याचं नाव दिसेल, तुम्हाला त्याचा हुद्दा, आणि इथं 12 महिने तुम्हाला दिसतील, आणि 12 महिन्यामध्ये तो सदस्य कोणत्या मीटिंगला उपस्थित होता, कोणत्या नाहीये, हे सगळं तुम्हाला एका नजरेत तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला पंचायत समितीची मीटिंग असेल किंवा वरिष्ठ कार्यालय ज्यावेळेस अधिकारी ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्हाला एका क्लिकवर हा रिपोर्ट तुम्हाला जनरेट करता येऊ शकतो. त्यासाठी कुठेही कर्मचाऱ्यावर अवलंबून राहायची गरज नाहीये, पुढे प्रोसिडिंगवर सुद्धा ओपन करायची गरज नाहीये. एका क्लिकवर सगळ्या गोष्टी तुमच्या या अवेलेबल असतील. तर आजच्या या सेशनमध्ये मला अपेक्षा आहे की तुम्हाला सर्टिफिकेट कसं जनरेट करायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मीटिंग कशी तुम्हाला टायपिंग करायची आहे ती तुमच्या लक्षात आलं असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट असेल, मीटिंग नोटीस असेल, त्याचे मॅनेजमेंट असेल, आणि अटेंडन्स असेल, आणि प्रोसिडिंग असेल. तर अशा सर्व गोष्टी आपण आजच्या या सेशनमध्ये कव्हर केलेल्या आहेत. तर याच्याविषयी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता, आणि याच्या पलीकडे इतर जे शंका असेल तुम्ही मला या 1 बाय 1 विचारू शकता. तहकूब एखादी मीटिंग असली तर तो खूप आली तर मीटिंगच कॅन्सल झाली ना तुमची. मग तुम्ही मग ते त्याचा री अजेंडा परत जनरेट करू शकता तुम्ही. या ठिकाणी मीटिंग नोटीस मध्ये तुम्ही आला, समजा इथं मॅनेज मीटिंग आहे, समजा हीच समजा 6/12ची मीटिंग तुमची तहकूब झाली समजा, तुम्ही इथं शेड्यूल इथं कॅन्सल म्हणा इथं, आणि सेव्ह करा. तुम्हाला असं वाटलं की तिची पुन्हा तारीख वगैरे मला बदलायची आहे, तर तुम्ही करू शकता इथं लगेच रिजनरेट. ओके. येस, अशा पद्धतीने. पण तहकूब मीटिंगला पुन्हा अजेंडा काढायची गरज नाही. अजेंडा काढायची गरज नाही, पण तोच अजेंडा तुम्ही तारीख वगैरे चेंज करून करू शकता. हो, मागील विषयाचे विषय असतील. हो हो हो. मागील तहकूब सभेला अजेंड्यावर फक्त विषय तुम्हाला ठेवले जातील. डेट आणि डेटच चेंज करता येते, ठिकाण तुम्ही चेंज नाही करू शकत, विषय सुद्धा चेंज नाही करू हो, शकत. विषय सुद्धा चेंज होत नाहीत. हा. हो हो, असं. आणि तर मागील आपण ती संधी अजेंड्यावरचे विषय. दिलेली आहे. आपण हा. आपण नियमात पण आहोत, आणि हो, तुम्हाला असं वाटलं की काय होतं, प्रत्येक वेळेस ग्रामपंचायत परिस्थिती वेगळी असते. सरपंच हो. म्हणता नाही भाऊ, हा विषय राहिला तुमचा ऍडच करून घ्या, तर आपल्याला करावा पण लागतो. तर हा, हा. तसे पण आपण तुम्हाला इथं फ्लेक्झिबिलिटी म्हणतो आपण त्याला, ती ठेवलेली आहे. हा, म्हणजे अजेंडा फिरायच्या अगोदरच विषय. हो हो, येस. हा, मग असं आहे. आणि दुसरं असं मला एक विचारायचं होतं की हे जे ऍप्लिकेशन आहे, बरोबर आहे ना? आता हम्म. समजा मी ग्रामपंचायत ऑफिसला माझ्या कॉम्प्युटरवर काम करणार आहे, पण घरी येऊन माझ्याकडे लॅपटॉप आहे, तर हम्म. दुसऱ्या याच्यावर ओपन होईल का ते? मग हो कसं सर, आहे? तुम्ही टॅबलेट, मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप सगळीकडे चालू आहे, हा हा. आणि हो एकाच ना? वेळेस तुमचा कर्मचारी वापरू शकतो, डाटा एंट्री ऑपरेटर वापरू शकतो, तुम्ही स्वतः वापरू शकता एकाच वेळेस. हा ना. हो. नाही नाही साहेब, कडनर साहेब, खूप खूप धन्यवाद. एकदम चांगल्या प्रकारचं ऍप्लिकेशन तुम्ही तयार केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या ग्रामसेवकाचं म्हणजे त्याच्यामध्ये मार्गदर्शन असल्यामुळं आपल्याला वेळोवेळी त्याच्यामध्ये बदल पण करता येणार आहे. आपण दुसऱ्या एजन्सीचे वापरतो, त्यांना एकदा घेतल्यानंतर काही म्हणता पण येत नाही आपल्याला, किंवा येस. त्याच्यात नंतर हे पण होत नाही. आणि हे आपल्याला जसं पाहिजे तसं. आणि मेन प्रॉब्लेम म्हणजे आपला प्रोसिडिंगचा असतो, एकदम चांगल्या प्रकारे सॉल्व्ह केलेला आहे तुम्ही तो. आणि आपलं दप्तर जे अपूर्ण राहतं हे प्रोसिडिंग मुळे जास्त करून राहतं. आणि हे जे नमुने आहेत ते पण ऑटोमॅटिक तयार होतात सगळे. म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं आपलं ऍप्लिकेशन आहे. थँक्यू आणि सर, असं थँक्यू सुधारणा व्हेरी पण मच. करता येणार आहे. विशेष म्हणजे आपण आपल्या ग्रामसेवक त्याच्यामध्ये मार्गदर्शक असल्यामुळे याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. खूप खूप धन्यवाद. येस, थँक्यू सर.